दलितांच्या किती लेकी संपल्यावर या सरकारला जाग येणार आहे? लातूरची अनुष्का पाटोळे न्याय न्याय करत असताना नांदेडमध्ये आकांक्षा गायकवाड घडते. मोलमजुरी करणारा बाप काबाड कष्ट करून लेकरू डॉक्टर होतंय म्हणून तिला शहरामध्ये शिकवतोय आणि त्याला फोन येतो की तुमची मुलगी वसतिगृहाच्या पंख्याला लटकलेली आहे. वाजेगाव तालुका जिल्हा नांदेड. वाजगाव पासून नांदेड लांब असल्यामुळे बापाने आईने मोलमजुरी करून 2,500 रुपये पाठीमागे टाकून लेकीच्या शिक्षणासाठी एक एक रुपया जमा करून तिला वसतिगृहात ठेवलं. या एफ.आय.आर. मधला कोण आरोपी घोगरे याचं वसतिगृह अधिकृत अनाधिकृत नेता काय त्याची सगळी चौकशी यंत्रणेने केली पाहिजे. फोन येतोय बापाला की आकांक्षा पंख्याला लटकलेली आहे. अशीच लटकली होती अनुष्का पाटोळे. तिला तर बेडवर बसवलं आणि खिडकीला टावेल बांधलाय आणि तिच्याही कुटुंबाला फोन जातो की तुमच्या मुलीनी स्वतःला संपवलंय. अरे आमच्या लेकी, जहाबाज लेकी, अतिशय टॅलेंटेड लेकी, सगळ्यात हुशार लेकी, आणि त्या अशा कशा संपून घेऊ शकतात स्वतःला? आणि त्यांचे सगळे काही मृतदेहाची अवस्था जी दिसते ती सगळी संशयास्पद का दिसते? या आरोपीवर कठोर कारवाई झाली पाहिजे. अनुष्का पाटोळे, तिची आई बाप न्याय न्याय करत असताना मातंग समाजाचीच आकांक्षा गायकवाड आज आमच्यातून निघून जाते. काय झालंय तिच्यासोबत? काय करण्यात आलंय? तिला असणारं कोणत्या पद्धतीने संपवण्यात आलंय? नाही, आत्महत्या केली, विषय संपला असं होत नाही. काहीतरी घडलंय म्हणून ती आज आमच्यात नाहीये. तिला आई वडिलाला तिच्या कुणीतरी घाबरून त्यांना भीती वाटते म्हणून वेगळी माहिती दिली, त्याची चौकशी करा. नांदेडच्या एसपींना मी मागणी करतोय. तिचा घातपात झालाय का? तिच्या मोबाईल संदर्भातले सगळे डिटेल असतील, त्या ठिकाणचे जे काही सोबत राहणारे लोक असतील, त्या मालक असेल, त्या कॉलेज असेल, या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. सखोल चौकशी झाली पाहिजे. लोकेशन, व्हीडीआर, सीडीआर सगळी आधुनिकपणे चौकशी झाली पाहिजे. आणि काय घडलंय आमच्या लेकी सोबत हे बाहेर आलं पाहिजे. याच्यात एसआयटी, सीआयडी मार्फत चौकशी व्हावी. आज दलितांचे लेकर हळहळ करून संपवले जात आहेत. ना आमचा आवाज ह्या सुरू असलेल्या अधिवेशनात आहे ना संसदेत आहे. अनुष्का पाटोळेचा विषय कुठंच नाही. तिचा विषय बंद आहे तोवरच आकांक्षा गायकवाडचा या ठिकाणी गंभीर विषय पुढे येतोय. आज तिच्या आई बाप घाय मुकलून रडतायत. मी तो व्हिडिओ बघितल्यावरती जो आक्रोश बघतोय तो भयानक आहे. आता त्यांचं लेकरू डॉक्टर होणार होतं. डॉक्टर झाली असती तर गावामध्ये सत्कार झाला असता. अभिमानाने स्वाभिमानाने बाप आई इथून पुढचं जीवन जगले असते. त्यांच्या आयुष्याला पिढ्यानं पिढ्या आलेली मजुरी, भूमिहीन, त्या ठिकाणी त्यांचा असणार मजुरीचा शिक्का पुसला गेला असता आणि या डॉक्टर मुलीने त्यांच्या कुटुंबाचा असणार उज्ज्वल त्या ठिकाणची पिढी सुरू केली असती. पण आमच्या सोबत खायचा घास आला कीच असं घडतं की घडवलं जातं, याचा शोध लागला पाहिजे. हे गंभीर आहे. त्या ठिकाणी जी घटना घडली त्याच्यामध्ये घटना दाबण्याचा प्रयत्न कुणीही करू नका. आकांक्षा गायकवाड या संशयास्पद घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे. मृतदेहाच्या बाजूला पलंग होता. पाया लटकलेल्या अवस्थेत पायाच्या बाजूलाच पलंग होता. त्या पलंगावरती ती सहज पाय ठेवू शकत होती असं फिर्यादीने एफ.आय.आर. मध्ये त्या ठिकाणी आपलं म्हणणं मांडलेलं आहे. आणि म्हणून फिर्यादीचं म्हणणं आहे की ही माझी मुलगी आत्महत्या करू शकत नाही. बाप तर सांगतोय की एक मुलगी तिथं स्वतःला संपवत होती किंवा तिला वाचवण्याचं काम माझ्या लेकरांनी काही दिवसापूर्वी केलंय. जे लोकांना वाचवतात ते स्वतःला कसं संपवून घेतील? त्याच्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट कसे बनतात, काय बनतात, याचा सगळा आम्हाला अनुभव आहे. त्याच्यामुळे कसल्याही प्रकरणे या प्रकरणाला दडपण्याचा प्रयत्न केला तर याद राखा, आम्ही कुणालाही सोडणार नाहीत. तिथले लोकप्रतिनिधी अद्याप कुटुंबाला भेटत नाहीत. घाई गडबडीत अंत्यविधी केला जातो. घाई गडबडीत प्रेत कुटुंबाला दिलं जातं. अरे पण आरोपीचं काय? त्याला अटक कधी होणार?
ते असलेली ती वसतिगृहाची चौकशी कधी होणार? या सगळ्या प्रकरणामागे नेमकं सखोल चौकशी करून सत्य कोण पुढे आणणार? नाही, हँगिंग आहे, संपला विषय. असं चालणार नाही. हँगिंग हा लटकवल्यावर सुद्धा होते आणि बळजबरी लटकवल्यावर सुद्धा हँगिंग होते. त्याच्यामुळे त्या अनुषंगाने तपास झाला पाहिजे आणि याच्यामध्ये सत्य बाहेर आलं पाहिजे. राज्य सरकारला, राज्याच्या गृहमंत्र्याला मी आव्हान करतो की अनुसूचित जातीच्या मातंग समाजाचं मतदान तुम्हाला लागतं. त्यांच्या मतावरती तुम्ही सत्ता बसवता आणि ज्यावेळेस त्यांचे लेकरं हळहळ करून संपवले जातात, मग ती अनुष्का पाटोळे असो, आकांक्षा गायकवाड असो, तुम्ही साधं अधिवेशनात भ्र शब्द सुद्धा बोलत नाहीत. त्यांच्या असलेल्या घटनाची चौकशीचे आदेश सुद्धा देत नाहीत. तुम्हाला फक्त मातंग समाज मतासाठी लागतो, धर्मासाठी लागतो. हे चालणार नाही. तुम्हाला जर या ठिकाणी त्यांचे मतं चालतात तर न्याय का देत नाहीत हा प्रश्न आम्ही या ठिकाणी विचारतोय. आणि म्हणून महिला आयोगाच्या अध्यक्षांनी सुद्धा या घटनेची दखल घ्यावी, अनुसूचित जाती जमाती आयोगाने दखल घ्यावी, गृहमंत्र्यांनी दखल घ्यावी आणि नांदेडच्या एसपीने या प्रकरणात सखोल चौकशी करावी अशी मागणी सुद्धा मी करतोय. पीडित कुटुंबातल्या एका सदस्याला तात्काळ शासकीय नोकरी देण्यात यावी आणि या कुटुंबाला 50 लाखाची मदत सुद्धा राज्य सरकारने करावी अशी मागणी या माध्यमातून करतोय. त्या कुटुंबातला एक डॉक्टर, भावी डॉक्टर आमच्यातून हिसकावून घेतलेला आहे. त्याच्यात असणारं सखोल कारवाई झाली पाहिजे, कठोर कारवाई झाली पाहिजे अशी ऑल इंडिया पॅन्थर सेना मागणी करत आहे. लातूर आणि नांदेड आता पुन्हा कोणतं शहर हा प्रश्न मी सरकारला विचारतोय. मुलींबद्दल आणि तेही दलितांच्या लेकरांबद्दल असं वागू नका असं मी आव्हान करतो.